ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन मध्ये संपन्न झाली आहे। यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि गणेश पूजन करण्यात आलं। तसेच दिवंगत बिल्डर कैलासवासी संग्राम पाटील आणि कैलासवासी दिलीप वाढावकर यांना श्रद्धांजली देण्यात आली। यावेळी मान्यवरांकडून अध्यक्ष शंकर म्हात्रे, महासचिव तुकाराम दुधे आणि खजिनदार बाळासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन स्थापन महाराष्ट्रीयन बिल्डरांना बिल्डर व्यवसायात येणाऱ्या सिडको प्रशासनाकडून अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत पुढील ध्येय धोरणे सांगितली। यावेळी महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबई कमिटी माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांचे आभार मानत नवनिर्वाचित कमिटीचे उपाध्यक्ष के म्हात्रे, विकास भांबरे, लक्ष्मण साळुंखे, महेश माटे, कार्याध्यक्ष हितेश सावंत, सहसचिव रवींद्र जोशी आणि अजित यालमार, सहखजिनदार उत्तम यालमार आणि संजय इंगळे, कमिटी सदस्य किरण बागड, बाबासाहेब भोसले, अजय पाटील, रामचंद्र मोरजकर, सुनील ठोंबरे, संतोष आंबवणे, आशिष काकडे, मीडिया प्रमुख राजेंद्र कोलकर, निमंत्रक संदीप सावंत, माजी अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांचं स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रायोजक IDBI बँक आणि वेरा व्हिजन हे होते। मराठी लोकांची जे असोसिएशन आहे हे आपले असोसिएशन मजबूत व्हायला पाहिजे आणि यामध्ये जे आता बांधकाम व्यवसाय वाढले पाहिजेत आणि नवीन जी पिढी आहे या नवीन पिढीने पुढे यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या ज्या मराठी जे लोक आहेत आपले जास्तीत जास्त व्यवसाय करू शकतात। दुधे साहेब आहेत, मी आहे, स्वतः आमचे बाकीचे मेंबर्स आहेत। त्याच्यानंतर मग आम्ही लोकांनी काय केलं, हावरे साहेब वगैरे जे आहेत आपले, आम्ही सर्व एकत्र येऊन प्रकाश बाविस्कर आहेत, आम्ही एकत्र येऊन सर्वांनी आपण महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन स्थापित केलं। आपण करू इच्छितो की आपण सर्वजण एकत्र आलो आणि एकजुटीने जर काम केलं, एकजुटीने जर आपण कार्य केलं आणि आपल्या समाजापुढे हा मेसेज जर आपण पाठवला आणि समाजापुढे आपला हा मेसेज आपण लोकांना दिला तर आपण सर्व एकत्र येऊन एकत्र व्यवसाय करून आपण सगळे श्रीमंत होणार यात शंका नाही। संघटना स्थापन झाल्यापासून बांधकाम विकासक ह्यांच्या समस्या दूर होत गेल्याने मराठी बांधव आम्हाला जुडलेले आहेत आणि आमचं जे संघटना आहे हे मराठी संघटना म्हटलं की कुठल्याही आम्ही कार्यालयात गेलो तर आमचा दबदबा तिथं असतो, कारण मराठी बिल्डर असोसिएशन मध्ये बरेचसे बिल्डर आता झालेले आहेत। प्रत्येकाचे पूर्वी विकासक फार कमी होते मराठी, आता मोठ्या प्रमाणात मराठी विकासक पुढे आलेले आहेत आणि ह्या विकासकाकडून जे आहे ज्या काही समस्या आता येतात ते आमच्यापर्यंत ते मांडतात। आमची असोसिएशन त्या समस्या ज्या आहेत त्या सिडकोमधले काही प्रॉब्लेम असतील, महानगरपालिकेचे प्रॉब्लेम असतील, नयनाचे प्रॉब्लेम असतील, रेव्हन्यू डिपार्टमेंटचे प्रॉब्लेम असतील, हे सोडवण्याचं काम करते आणि म्हणून आज आपली जी बिल्डर असोसिएशन जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आम्ही प्रत्येकाच्या समस्या येत्या काळामध्ये दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। बिल्डर असोसिएशनच्या नवीन कमिटीमध्ये सन्माननीय शंकरजी म्हात्रे साहेब, तुकारामजी दुधे साहेब, बाळासाहेब देशमुख आणि संपूर्ण कमिटीने नवीन कारभार हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम सिडको, महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी जो संवाद आणि सिस्टीम जी होती आजपर्यंत चांगली झाली होती, पण याच्यापेक्षा फार सुंदर रीतीने आम्ही ती करून मंत्रालयाशी निगडीत आम्ही व्यवहार चालू करणार आहे। कारण आजपर्यंत जे होत होतं ते केवळ ह्या लोकल सिस्टीम बरोबर आम्ही जात होतो, त्यामुळे आमचे प्रश्न, महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनचे प्रश्न सुटताना अडचणी येत होत्या। आता आम्ही डायरेक्ट UD म्हणजे सेक्रेटरी आणि मंत्री लेवलवर मीटिंग चालू करणार आहोत आणि याची संपूर्ण शंकर म्हात्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमच्या मीटिंग झालेले आहेत आणि ते आम्ही लवकरात लवकर आम्ही पुरेपूर फायदा 1 वर्षाच्या आत करून देणार आहोत। असोसिएशन शासनाकडे पाठपुरावा करताना पूर्वी जो नयनाचा जो प्रश्न प्रलंबित आहे तो डेव्हलपमेंटचा आणि आता नयनाने बरेचसे 4 ते 5 हजार कोटीचे टेंडर काढलेले आहेत, त्यामुळे नयनाचं इम्प्रूव्ह पण झालेलं आहे आणि जे प्रश्न मार्गी लागत नाहीत त्याच्यासाठी आम्ही डायरेक्ट शासनाबरोबरच डिस्कशन करून जे सभासदांचे प्रोजेक्ट आहेत, मग महाराष्ट्रीयन बिल्डर असो अग्रगण्य असो, त्याच्यासाठी महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन
अतिशय मोठ्या सिस्टीममध्ये जाऊन काम करेल. जातात. कारण जर तुम्ही बघितलं आतापर्यंत जितकी लिटिगेशन कोर्टामध्ये किंवा इतर चालू आहेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये मराठी माणसं किती आहेत हे जर तुम्ही काढलं तुमच्या लक्षात येईल की मराठी माणसं जी कामं बिल्डिंग हातात घेतात ती पूर्णपणे प्रामाणिकपणे करतात आणि जे बाहेरून आलेले लोक आहेत ते काहीतरी बँकांचे पैसे कस्टमरचे 2-2, 4-4 वेळा पैसे उचलणं आणि त्यांची फसवणूक करणं हे प्रमाण त्यांच्याकडनं होतं. शेवट या ठिकाणी जर आपल्याला विकासक म्हणून 6.5% किंवा ग्रामीण भागात काम करत असेल तर इथला जो शेतकरी आहे त्याच्याकडनंच जमीन घेऊन आम्ही कामं करतो. मराठी माणूस पहिले ज्या कस्टमरला 10 दिवस आधी बोलवतो तो त्याला विचारतो बाबा तुला हा घर दिलेला आहे मी 204 नंबरचा घर बघून घे. त्याच्यामध्ये कुठे जर तुला काय कडी लूज आहे काय लूज असं वाटलं तर 8 दिवसामध्ये मी करून देतो. म्हणजे आम्ही पोझिशन ही त्याच्या मर्जीनुसार देतो. असं नाही आम्ही जे काही बनवले तुम्ही घ्या म्हणून. त्यामुळे इथला शेतकरी हा महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे जे बिल्डर त्याच्याबरोबर आहे आणि त्यांच्याबरोबर राहील. अलिबाग IDBI बँकेच्या अलिबाग रिजनचं मी रिजनल हेड आणि अलिबाग रिजन हे पनवेलपासून ते महाड, मुरुड, इकडे खोपोली इथपर्यंत पसरलेलं आहे. आपल्या ह्या रिजनमध्ये 24 ब्रांचेस आहेत आणि सगळ्या ब्रांचेसमध्ये आपल्याला चांगल्या बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. तर महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशनची आज जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये बऱ्याच बिल्डर्सची आमचं बोलणं झालं. या बँकिंग सुविधा आम्ही त्यांना सर्व ब्रांचेसमधून प्रोव्हाइड करू शकतो.